हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पुलाव। भरपूर अशा भाज्या वापरून मी इकडे पुलाव तयार केलेला आहे। पाहुणे आले तर इझी अशी रेसिपी आहे, पटकन होणारी। तर आपण हा भात डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून तूप, 4 ते 5 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 2 दालचिनी, तमालपत्र 3 ते 4 खडे मसाले आपण इतकं वापरणार आहोत। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे आपण उभे स्लाइस करून घेतलेले आहे। 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। कांदा लालसर झाला की आपण एक एक भाजी टाकून घेऊ। 1 वाटीभर बटाटा, 1 वाटीभर फ्लावर, 1 वाटीभर गाजर आणि 1 वाटीभर वाटाणा। आपण ह्या भाज्या छान अशा फ्राय करून घेऊया तेलामध्ये। चवीनुसार मीठ टाकूया आणि इथे मी बासमती तांदूळ वापरत आहे, जो बिर्याणीसाठी आपण वापरतो तो तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवला होता। त्यानंतर आता तोही टाकून घेऊया। छान असा परतूया, सर्व भाज्या एकजीव करून घेऊ। इथे मी फक्त 1 ग्लास पाणी वापरत आहे, जास्त पाणी वापरायचं नाही। 1 ग्लास पाण्यामध्ये आपला भात छान असा शिजला जातो। झाकण लावून कुकरमध्ये 1 शिटी करून घेऊ। बघू शकता छान असा आपला भात सुटसुटीत तयार झालेला आहे, कच्चा नाहीये, अगदी शिजला गेलेला आहे भात हा। तर पाहुण्यांसाठी किंवा आपल्याला घरी काहीतरी चेंज म्हणून ही रेसिपी अगदी उत्तम आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। बाय।